हॅलो, मी सुकेशिनी. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे लहान मुलांसाठी टिथिंग स्टिक्स. हे मी माझ्या 8 महिन्याच्या मुलीसाठी केले आहे. बाळाचे दात यायची सुरुवात झाली की त्यांच्या हिरड्या फार शिवशिवतात. त्यामुळे त्यांना सतत काहीतरी हिरड्याला चावायला हवं असतं. त्यामुळे प्लास्टिक आणि सिलिकॉनच्या टिथर्सपेक्षा मी माझ्या मुलीला हे हेल्दी नाचणीचे स्टिक्स देते. रेसिपी खूप सोपी आहे आणि पटकन होते. तर यासाठी लागणार आहे 4 चमचे नाचण्याचं पीठ, 4 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा बदाम पावडर, तूप, ओवा आणि पाणी. आता एका बाउलमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यात नाचण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ ही दोन्ही पीठ व्यवस्थित चाळून घेते. दोन्ही पिठे चाळून झाल्यावरती मी त्यात बदामाची पावडर ऍड करते आहे. बदाम आधी मी पूर्वी ड्राय रोस्ट करून घेतले होते आणि मग त्याची पावडर केली. त्यानंतर आता ओवा ऍड करते आहे. ओवा फ्लेवर साठी ऍड केला. आता परत थोडासा अर्धा चमचा तूप ऍड करून मी हे मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेत. आता मी थोडं थोडं पाणी ऍड करून याचा एक गोळा तयार करते. आता हा गोळा तयार झालाय. मी हा 5 मिनिटं झाकून ठेवते. पीठ झाकून ठेवले तो मी पॅरलली कढई प्रीहीट करून घेते. पीठ आता आपलं व्यवस्थित सेट झालंय. त्याचे स्टिक्स करून घेऊया. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनेच बोटाने हळूहळू प्रेस करत त्याचे लांब स्टिक्स करून घ्यायचे. दोन्ही बाजूने मी थोडंसं कट करून घेते. ही स्टेप ऑप्शनल आहे. मी फक्त प्रॉपर शेप येण्यासाठी ते दोन्ही बाजूने कट करून घेतले. नाही केलं तरी चालेल. आणि आता थोडेसे भाजलेले तीळ टाकून त्याच्यावर रोल करते. तर ही आहे फायनल स्टिक. अशाच प्रकारे मी सगळ्या पिठाचं करून घेते.
स्टिक करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्टिक एकदम कडक नाही झाल्या पाहिजे, खुसखुशीत व्हायला हव्या, जशा आपल्या शंकरपाळ्या असतात तशा. अगदीच कडक असतील तर ते लहान मुलांना गिळायला प्रॉब्लेम होईल किंवा ते कशात अडकू वगैरे शकतात. तयार झालेल्या सगळ्या स्टिक्स मी बेकिंगसाठी प्रीहीटेड कढईमध्ये ठेवते. मीडियम गॅसवर कढईमध्ये 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत. आता तुम्ही बघू शकताय 20 मिनिटांनंतर या स्टिक्स अगदी व्यवस्थित बेक झालेल्या आहेत. मी एक स्टिक तोडून दाखवते. अजिबात कडक झालेले नाहीये, एकदम खुसखुशीत झालेत आणि आतून पण व्यवस्थित भाजले गेले. तर या हेल्दी नाचणी आणि तिळाच्या स्टिक्स तयार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.